होळी आली की आपण सर्वजण एकत्र येतो, होळीचे दहन करतो आणि हा सण आनंदाने साजरा करतो. पण कधी विचार केला आहे का आपण होळी का साजरी करतो? ही कथा आहे प्राचीन काळातील एका शक्तिशाली राक्षस राजा हिरण्यकश्यपची, ज्याची शक्ती इतकी प्रचंड होती की त्या सामर्थ्याच्या अहंकारात तो स्वतःलाच परमेश्वरापेक्षाही शक्तिशाली समजू लागला. तो श्री विष्णूंचा तिरस्कार करू लागला. त्याने विष्णूंची अनेक मंदिरे तोडली आणि आपल्या शक्तीच्या जोरावर स्वतःचीच पूजा करायला लागली. पण प्रभूंची लीला बघा. त्याच्याच घरी श्री विष्णूंचा एक महान भक्त जन्माला आला, त्याचा पुत्र प्रल्हाद. जेव्हा ही गोष्ट हिरण्यकश्यपला समजली तेव्हा तो संतापला आणि त्याने प्रल्हादाचा वध करण्याचे आदेश दिले. प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. कधी त्याला विष देण्यात आले, तर कधी उंच डोंगरावरून खाली ढकलले गेले. पण प्रत्येक वेळी एक अदृश्य दैवी शक्ती प्रल्हादाचे रक्षण करत राहिली. तेव्हा हिरण्यकश्यपने त्याची बहीण होलिकाची मदत घेतली, जिला अग्नीत न जळण्याचे वरदान होते. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सर्वांना वाटले की आता प्रल्हादाचा मृत्यू होणार, पण घडले उलटच. प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि अहंकाराने भरलेली होलिका अग्नीत भस्म झाली. म्हणूनच आजही या दिवशी आपण होळी दहन साजरे करतो, जिथे आपण केवळ लाकूड जाळत नाही, तर आपल्या मनातील राक्षसी वृत्ती, अहंकार आणि राग यांचाही दहन करतो. कारण अहंकार कितीही मोठा असला तरी विजय नेहमी खऱ्या भक्तीचा आणि सत्याचाच होतो.